श्री स्वामी समर्थ. भक्तांच्या प्रश्नांवर स्वामींनी दिलेली उत्तरे. प्रश्न 1. स्वामी, आयुष्यात नेहमी अडथळे का येतात? यावर स्वामींनी दिलेलं उत्तर. स्वामी सांगतात की मनुष्याचे कर्म हेच त्याच्या आयुष्याचे आरसे असतात. पूर्वजन्मातील आणि वर्तमानातील तुमचे कर्म अडथळ्यांचे मूळ कारण आहेत. ज्या क्षणापासून तू मन शांत ठेवून नामस्मरण सुरू करशील त्या क्षणापासून दोष कमी होतात. श्रद्धा आणि संयम ठेवलास तर अडथळे आपोआप नाहीसे होऊ लागतात. प्रश्न 2. स्वामी, एखाद्या घरात नेहमी कलह, भांडणे का होतात? यावर स्वामींनी दिलेलं उत्तर. स्वामी सांगतात, ज्या घरात देवाचे नाव कमी आणि दोष दर्शन जास्त असते तिथे कलह वाढतो. प्रत्येकाने आपले वर्तन सुधारावे, कारण कलहाचे मूळ कारण अहंकार आहे. एकमेकांशी प्रेमाने संवाद ठेवा. एकमेकांचे दोष दाखवत बसू नका. प्रश्न 3. स्वामी, नोकरीत यश का मिळत नाही? स्वामींनी दिलेलं उत्तर. स्वामी सांगतात, तू प्रयत्न करत राहा. मनात शंका आणू नको. कर्म करणे तुझे काम आहे. फळ देणे माझे काम आहे. स्वार्थाशिवाय केलेल्या कामात यश नक्की मिळते. प्रश्न 4. स्वामी, माणसाला आजार का होतात? यावर स्वामींनी दिलेलं उत्तर. स्वामी सांगतात, शरीर हे तात्पुरते आहे, पण त्याची निगा राखणे तुझे कर्तव्य आहे. मनातील ताण शरीरावर परिणाम करतो. नामस्मरण केल्याने मन शांत होते. आहार व विचार शुद्ध ठेवलेस की मन, शरीर स्वस्थ राहते. प्रश्न 5. स्वामी, मला खूप भीती वाटते. काय करू? स्वामींनी दिलेलं उत्तर. स्वामी सांगतात, भीती अज्ञानातून निर्माण होते. दररोज ओम श्री स्वामी समर्थ असा जप कर. श्रद्धेने नाव घेतलेस तर आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहू आणि भीती नाहीशी होते. प्रश्न 6. स्वामी, आपली मुले आपलं ऐकत नसतील तर काय करावे? यावर स्वामी सांगतात, मुलं आई वडिलांच्या वागण्याचं प्रतिबिंब असतात. त्यांच्याशी प्रेमाने बोला. आपल्या वागण्यातून त्यांना योग्य उदाहरण घालून द्या. घरात दररोज नामजप करा. मुलं सुसंस्कारी होतात. राग नको, संवाद ठेवा. प्रश्न 7. स्वामी, शत्रू त्रास का देतात? त्यावर आपण काय करावे? यावर स्वामींनी दिलेलं उत्तर आहे, जो आमच्या छत्रछायेत राहतो शत्रू त्याचं काहीच बिघडवू शकत नाही. तू त्यांच्यासाठी प्रार्थना कर. मनात द्वेष ठेवू नको. तू शांत राहिलास की त्यांच्या वाईट शक्ती निष्क्रिय होतील. श्रद्धा ठेव. प्रश्न 8. स्वामी, व्यवसायात तोटा का होतो? त्यावर स्वामींनी दिलेलं उत्तर. त्यावर स्वामी सांगतात, व्यवसायात प्रामाणिकपणा व संयम असला पाहिजे. लोभ आणि अधीरता वाढली की तोटा होण्यास सुरुवात होते. व्यवहारात सत्यता ठेवल्यास प्रगती नक्की होते. आमचे नाव घेऊन कार्य सुरू कर. प्रश्न 9. स्वामी, मन नेहमी अस्थिर, अशांत होते. अशा वेळी काय करावे? यावर स्वामी सांगतात, मन शांत आणि स्थिर ठेवण्यासाठी नामस्मरण हाच सर्वोत्तम उपाय आहे. दररोज काही वेळ एकांतात बसून जप कर. बाहेरील आवाज कमी झाला की आपोआप आतली शांती मिळते आणि तिथेच आमचे दर्शन असते. प्रश्न 10. स्वामी, घरात लक्ष्मी टिकत नाही, काय करावे? यावर स्वामींनी दिलेलं उत्तर. धन हे एक साधन आहे, साध्य नाही. नको त्या ठिकाणी खर्च करणे टाळावे. आमच्या सेवेत आणि दानात सहभागी हो. सत्कार्यासाठी दान कर. जिथे आमचे नाव आहे तिथे लक्ष्मी आपोआप येते. श्री स्वामी समर्थ.